इतकी छान आणि सोप्या पद्धतीनं काजू करी बनवा, खूप छान आणि टेस्टी. चला मग बघूया याची रेसिपी. बघा मी कढई गरम करून घेतले आणि सोललेले लसणाचे 10 ते 12 पाकळ्या लसण घातले. लाल भाजून घ्यायचं आपण मस्त असं. त्याला थोडंसं 1-1.5 इंच अद्रक टाकून घेतले तुकडे करून. त्याला पण मस्त आपण फ्राय करून घ्यायचं. आणि हे टाकले बघा याचे बिया, ते थोडेसे ना खरबूजचे बिया टाकले मी. आणि त्याला पण असं कांदा टाकून मस्त फ्राय करून घ्यायचे. छान असं थोडंसं गुलाबी कलर होऊस तर फ्राय करून घ्यायचं. अशी टेस्टी भाजी लागते नाही काजू करी, खूपच छान लगी सोप्या पद्धतीनं घरच्याच साहित्यामध्ये. आणि बघू शकता थोडेसे मी टमाटे पण टाकले. टमाटे पण स्वाटे करून घ्यायचे मस्त असं. आणि लाल बेडगी मिरची बघा, ती लालवाली, त्याला कलर येतो, ते मिरच्या टाकून घ्यायचे खूप सारे, कारण की आपली ग्रेव्ही पण वाढते आणि मस्त त्याचा कलर पण छान येतो. आणि छान असं मी सगळं भाजून घेतल्यानंतर ना थोडेसे कोथिंबीरचे काड्या टाकले आणि 7-8-10 काजूवरून टाकून घ्यायचे आपले मस्त. आणि प्लीज यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसं वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इतकी छान लागते ना ही भाजी. साधे पराठे बनवा तुम्ही, आणि पराठे ज्वारीच्या भाकरीसोबत पण खाऊ शकता, आणि नानसोबत तर खूपच छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूपच छान. आणि मी प्युरी करून घेतलेली आहे, इकडं बघू शकता तुम्ही. मस्त अशी प्युरी करून घेतली मिक्सी करून. आणि मी त्याच कढईमध्ये थोडासा तेल टाकले. आपलं तेल टाकून झालं माझं मस्त असं. थोडंसं गरम होऊ द्यायचं, वाट बघायची. बघा दालचिनी, एलदोडा आणि लवंग आणि काळी मिरी असं टाकून द्यायचं. लसण पण टाकून द्यायचं सोबत. आणि एक तमालपत्र 2-3 टाकायचं. आणि मी प्युरी टाकून दिलेली आहे. मस्त अशी प्युरीला आपण परतून घ्यायचं छान असं. खूप छान तेल सुटूस तर परतून घ्यायचं. बघू शकता मी मिरची पावडर टाकले आणि हळद टाकले थोडीशी, आणि चवीनुसार मीठ बी टाकले. आणि मॅगी मसाला जरूर टाकायचं. मॅगी मसाला आपण कोणता मसाला टाकत नाही, त्याच्यामुळं मॅगी मसाला टाकायचं. आणि टाकून दिले बघा मेन चीज. आपण आता काजू थोडेसे तुकडे करून घ्यायचं, काजूला 2 भाग करून घ्यायचं. आणि थोडं अलडपलड करून घ्यायचं त्याला. बघू शकता बघा कसलं मस्त असं कलर आले. पाणी टाकून द्यायचं, थोडंसं मिक्सी धुवून टाकले मी. आणि अजून थोडं तुम्ही पाणी टाकून झाकून ठेवायचं. त्याला थोडं शिजूस तर आपण इकडं तडका तयार करून घ्यायचं. तडक्यामध्ये बघा 2 माप तेल घातले मी, आणि जिरा टाकले, लसण टाकले, लसण कोथिंबीर पण टाकले मस्त असं. थोडंसं मिरची पावडर टाकले कलर यासाठी. आणि इकडं भाजी पण शिजून झाली, आपल्या तडका पण तयार झाला. व्यवस्थित असं तडका मारून घेतला. बघू शकता कसली भारी अशी भाजीला कलर आलेला आहे आपल्या. खूपच छान. पोरं पण खूप खुश होतील. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने माझी काजू करी. खूप टेस्टी, खालतं तोंडात न सुटणार नाही. बाय.